So welcome guys. Today we are going to start with geometry, a new topic of geometry, that is test of similarities of the triangles. Okay. So this is not a new part, हा नवीन part नाहीये guys. दोन ट्रायंगल सिमिलर असण्यासाठी कुठले कुठले टेस्ट आहेत तर टोटली देर आर 3 टेस्ट इन दिस टॉपिक guys. So first is angle या angle, 3 angles या angle test. Means guys, if in two triangles म्हणजे दोन triangles असतील, triangle guys for example ABC and triangle PQR. Okay, angle A is 30 degree, angle P is also 30 degree, means angle A and angle B are congruent. In the same way angle B is 40 degree and angle Q is also 40 degree. Okay, means angle B and angle Q are congruent. And then guys angle, okay, the remaining angle that is 110. Actually याला आपण वेगळं घेऊया. फॉर एक्झाम्पल 80 घेऊ. ओके, तर हा पण किती असेल 80 and then हा 70 असेल तर हा पण किती 70. Means guys, in short, in two triangles, if all the corresponding angles are congruent, okay, then both the angles are similar by angle test. Yeah, if two angles are also congruent, then also by angle test. If guys जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर थर्ड अँगल ऑटोमॅटिकली कॉन्ग्रुएंटच असतो, म्हणून आपण अँगल टेस्ट ने पण आपण याला सिमिलर दाखवू शकतो. इज इट क्लिअर? नेक्स्ट आहे साइड अँगल साइड टेस्ट. ओके, ह्या टेस्ट मध्ये काय असतं गाइस? ओके, दोन्ही ट्रायंगल आपण सिमिलर कधी दाखवू शकतो? जेव्हा करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. म्हणजे इथं करस्पॉन्डिंग साइड कुठला आहे? ए बी अपॉन पी क्यू. ह्यांचा रेशो किती आहे गाइस? 3:6 म्हणजे किती? 1:2. and in the same way BC upon QR ह्यांचा रेशो किती आहे गाइस? 4/8. म्हणजे करस्पॉन्डिंग साइडचा रेशो काय आहे गाइस? सेम. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो? AB upon PQ is equal to BC upon QR is equal to 1/2. If this is the condition, and त्या दोन्ही करस्पॉन्डिंग साइडचा मधले अँगल्स म्हणजे इथे अँगल बी आणि अँगल क्यू, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू. का? तर दोन्ही अँगल 60 डिग्री आहे. इफ दिस इज द कंडिशन, देन बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर बाय साइड अँगल साइड टेस्ट. साइड्स करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत. ओके, AB आणि PQ प्रोपोर्शन मध्ये आहेत, BC आणि QR पण सेम प्रोपोर्शन मध्ये आहेत, आणि मधला जो अँगल आहे दोन्ही साइडचा दे आर कॉन्ग्रुएंट. इफ दिस इज द कंडिशन, then side angle side test ने दोन्ही ट्रायंगल्स काय असतात? सिमिलर. होप सो तुम्हाला कळलेलं आहे. and lastly side test of similarity काय असते? all the corresponding sides are in the same proportion. means guys, you can just see xy upon pq किती आहे guys? 2/4 म्हणजेच 1/2 रिड्यूस केलं की. नेक्स्ट इन द सेम वे yz upon qr किती आहे guys? इट इज 3/6 रिड्यूस केलं तर आपण 1/2 येतो. आपण 1/2, आपण 1/2. and finally guys, जो xz आहे upon pr हा किती येतोय guys? 4/8. याला रिड्यूस केलं तर आपण 1/2. इन शॉर्ट, ऑल द 3 साइड्स, the corresponding sides, यांचं प्रोपोर्शन किती आहे? 1:2. If this is the condition, then guys the two triangles are similar by side test of similarity. Hope so तुम्हाला हे कळलेलं आहे. Is it clear? Angle, side angle side, and then side. All the tests are very easy. We have to use these properties in the upcoming exercise. Okay? Fine. Okay guys, now let's start with the exercise. You can just see आपल्याला एक ट्रायंगल दिसतोय ABC आणि परत ED पण मध्ये एक सेगमेंट आहे. म्हणजे इन शॉर्ट इथे दोन ट्रायंगल्स आपल्याला फॉर्म झालेले दिसतात. and what else is given is guys, angle ABC is 75. in the same way angle EDC पण किती आहे? 75. म्हणजे हे दोन्ही अँगल्स काय आहेत? कॉन्ग्रुएंट. तर आपल्याला क्वेश्चन आहे की ह्या ट्रायंगल्स मध्ये which two triangles are similar? कुठले दोन ट्रायंगल्स सिमिलर आहे कुठल्या टेस्ट मध्ये? आणि नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे की 1-to-1 करस्पॉन्डन्स आपल्याला प्रॉपरली लिहायचा आहे. गाइस द सम इज व्हेरी इझी. फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन गाइस सी कसे लिहायच्या 1-to-1 करस्पॉन्डन्स in triangle ABC and a triangle, guys see ABC
आता ए, बट ठीक आहे, तुम्हाला करस्पॉन्डन्स कसं लिहायचं आहे तुम्हाला सांगतो. पहिला इथं सी आहे, सेकंड ट्रायंगल मध्ये पी सी आहे, तो सी आधी लिहिला एंडला. बी ला कॉन्ग्रुएंट कुठला अँगल आहे गाईस? डी. बी ला कुठला कॉन्ग्रुएंट आहे? डी. तर तो डी लिहिला आणि मग उरलेला कुठला आहे गाईस? ई. हा 1 to 1 करस्पॉन्डन्स कसं आलं लक्षात घ्या गाईस. सी कॉमन आहे दोघांमध्ये, हा कॉमन अँगल आहे म्हणून तो एक लास्टला लिहिला. जो इक्वल आहे बी आणि डी हे दोन्ही 75 म्हणून तो मध्ये लिहिले आणि मग उरलेले आर्म्स आपण लास्टला लिहून टाकले. म्हणजे 1 to 1 करस्पॉन्डन्स कसं लिहायचं हा पार्ट मी इथे तुम्हाला सांगितलेला आहे. कारण 1 to 1 करस्पॉन्डन्स करेक्ट असेल तरच ह्याच्यामध्ये आपण पुढचं नीट रिप्रेझेंट करू शकतो. इज इट क्लिअर? नाव ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये वी कॅन शो दॅट अँगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल काय गाइस? EDC. EDC. Why? Each angles किती डिग्री गाइस? 75 डिग्री. येत आहे या इक्वल अँगल आपण असं पण म्हणू शकतो. अँड व्हॉट नेक्स्ट गाइस? जसं आपण मगाशी बघितलं सी इज द कॉमन अँगल टू बोथ द ट्रायंगल. मग अँगल कुठला गाइस? ACB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल कुठला गाइस? ECD. मधला अँगल करेक्ट पाहिजे फक्त पोझिशन. व्हॉट वी कॅन राईट हियर? कॉमन अँगल. कॉमन अँगल्स. इज इट क्लिअर? मग therefore guys दोन ट्रायंगल मध्ये दोन अँगल जरी कॉन्ग्रुएंट असेल then both the triangles are congruent by angle test. Therefore triangle ABC is similar to triangle EDC by angle test of similarity. होप सो तुम्हाला कळलं. आणि 1 to 1 करस्पॉन्डन्स पण आपण लिहिलेलं आहे. आपल्याला 1 to 1 करस्पॉन्डन्स साइडचा लिहायचं आहे का? नाही. हा, तर 1 to 1 करस्पॉन्डन्स पण आपण ऑलरेडी कन्सिडर करतानाच लिहिलेलं आहे. ए ला ई आहे, बी ला डी आणि सी ला सी आहे. होप सो तुम्हाला हा फर्स्ट सम कळलेला आहे. इट्स व्हेरी इझी. ओके. नाउ गाइस व्हॉट इज द सेकंड क्वेश्चन? आपल्याला दोन ट्रायंगल्स दिसतात ते दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला बघायचं आहे. क्वेश्चन असा विचारलेला आहे की आर दिस ट्रायंगल सिमिलर? इफ सिमिलर देन बाय विच टेस्ट? क्वेश्चन रीड करा. आर दिस ट्रायंगल सिमिलर? चला आपण दोन्ही ट्रायंगल्स कन्सिडर करू. इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LMN कळतंय. करस्पॉन्डिंग साइडचा रेशो पहिलं घेऊया. PQ अपॉन LM करस्पॉन्डिंग साइडचा रेशो 6/3 म्हणजेच 2/1. ह्याला 1 म्हणा. इज इट क्लिअर? रिड्यूस करा. 3 1 जा 3 2 जा. इन द सेम वे गाइस QR अपॉन MN इज इक्वल टू किती? 8/4 म्हणजेच किती गाइस? 2/1. अगेन ह्याला रिड्यूस केलं. होप सो तुम्हाला समजतंय. अँड लास्टली रिमेनिंग साइड कुठलं गाइस? PR अपॉन LN इज इक्वल टू किती? 10/5 विच इज इक्वल टू 2/1. हा 3 झाला. इज इट क्लिअर? तर फ्रॉम 1 to 3 बघा सगळ्या करस्पॉन्डिंग साइडचं प्रोपोर्शन काय? सेम आहे. मग therefore काय? PQ अपॉन LM इज इक्वल टू QR अपॉन MN is equal to PR upon LN which is equal to 2/1 from 1 2 and 3. होप सो तुम्हाला कळलंय. मग therefore काय सगळे करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतील तर आपण टेस्ट बघितलेली आहे. therefore triangle PQR is similar to triangle LMN by which test? Side test of similarity. किती जणांना कळलंय? इझी आहे, खूप इझी पार्ट आहे. ओके फाइन. नाउ गाइस लेट्स सी द थर्ड सम. द थर्ड सम इज व्हेरी क्वाइट इझी. आपल्याला दिसतात 2 पोल्स ऑफ अ हाइट 8 मीटर अँड 4 मीटर ओके आर परपेंडिक्युलर टू ग्राउंड. परपेंडिक्युलर म्हणजे काय दिसतंय तुम्हाला? हे अँगल्स किती असणार? 90 डिग्री. 90 डिग्री असणार. नेक्स्ट इज द लेंथ ऑफ द शॅडो ऑफ स्मॉलर पोल. स्मॉलर पोलची शॅडोची लेंथ किती आहे गाइस? 6. ओके. अँड हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ बिगर पोल ऍट द सेम टाइम? कळलं का? शॅडो ऑफ बिगर पोल आपल्याला फाइंड करायचं आहे. शॅडो ऑफ स्मॉलर पोल 6 आहे. शॅडो ऑफ बिगर पोल X आहे. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला X फाइंड करायचं आहे. तर हाऊ विल फाइंड गाइस? एकदम इझी. डायरेक्टली इन ट्रायंगल PQR या आपण डायरेक्टली लिहू शकतो. ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल ACB. काय लक्षात ठेवा, असे पोलचे एक्झाम्पल्स आले
तर आपल्याला डायरेक्टली आपण दाखवू शकतो साईड अँगल साईड टेस्टने ते काय सिमिलर असतात, आपण ते डायरेक्टली लिहू शकतो, परत दाखवायची गरज नसती. इज इट क्लिअर? ट्रायंगल PQR and triangle ACB are similar by side angle side test. लक्षात ठेवायचं, मी परत एकदा रिपीट करतोय. असे पोल टाइप्स एक्झाम्पल आले तर आपल्याला ते प्रूफ करस्पॉन्डिंग साइड आणि हे सगळं दाखवायची गरज नसते, ते ऑलरेडी सिमिलर असतात. इज इट क्लिअर? किंवा तुम्ही दाखवलं तरी चालेल. बघा PQ अपॉन AB इज इक्वल टू 4/8 म्हणजे 1/2. इन द सेम वे RQ अपॉन BC हा 6 कळलं माहिती. म्हणजे इथं X आहे, इथं म्हणजे इन शॉर्ट एकच गोष्ट लक्षात ठेवा, पोल सारखे क्वेश्चन आले की दाखवायची गरज नाही, ते डायरेक्टली साइड अँगल साइड टेस्टने काय सिमिलर असतातच. साइड अँगल साइड टेस्टने सिमिलर आहे म्हणजे देअरफॉर काय येणार गाइस? काय गाइस? PQ अपॉन AC इज इक्वल टू काय गाइस? RQ अपॉन BC. समजते का गाइस? हे रिझन आहेत करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. इज इट क्लिअर? नाउ सिम्पली पुट द व्हॅल्यू. किती गाइस? 4/8 इज इक्वल टू 6/x. इज इट क्लिअर? ओके ओके, देन क्रॉस मल्टिप्लाय करा. याला काय करणार आहे? सी क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 4 into x इज इक्वल टू 6 into 8. 4 तिकडे जाऊन डिवाइड होणार. 6 into 8/4. इज इट क्लिअर गाइस? इट्स व्हेरी इझी. 4 1 जा 4 2 जा x इज इक्वल टू 12 आलं. मग देअरफॉर काय लेंथ ऑफ द शॅडो ऑफ बिगर पोल, काय वर्ड यूज केलेला आहे? बिगर पोल. ऑफ बिगर पोल इज 12 मीटर. खूप सो तुम्हाला कळलं. इट्स व्हेरी इझी गाइस. समजलं तुम्हाला? पॉइंट नोट झालं गाइस? काय करायचं होतं? ओके फाईन. ओके गाइस, नाउ जस्ट सी द फोर्थ सम. फोर्थ सम मध्ये आपल्याला दोन ट्रायंगल्स दिसतात. इन शॉर्ट एकच ट्रायंगल आहे ABC, and in that triangle AP is perpendicular to BC and BQ is perpendicular to AC. Is it clear? हा इन्फॉर्मेशन आहे. and what else दिलेलं आहे बघा, AP 7 आहे, BQ 8 आहे, BC 12 आहे. and we have to show that हे दोन्ही ट्रायंगल कुठला आहे? CPA means triangle CPA is similar to triangle CQB. एकदम इझी आहे गाइस. आणि त्याच्यानंतर आपल्याला AC पण आपल्याला फाइंड करायचं आहे. तो लेट्स स्टार्ट. सी गाइस, इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB. लक्ष द्या, कुठल्या ट्रायंगल मध्ये? CPA आणि CQB. गाइस बघा, ह्याच्यामध्ये अँगल CPA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CQB. कारण ईच अँगल किती आहे? 90 डिग्री, आणि परपेंडिक्युलर आहे. इज इट क्लिअर? अँड वन मोर थिंग यू शुड नोट दॅट इन ट्रायंगल CPA हा अँगल आहे, आणि इन ट्रायंगल CQB मध्ये पण C अँगल आहे. म्हणजे C अँगल इन शॉर्ट काय? कॉमन. अँड अँगल कुठला गाइस? PCA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल कुठला गाइस? BCQ. रिझन काय गाइस? काय? कॉमन अँगल्स. इज इट क्लिअर? कॉमन अँगल्स आहेत. इज इट क्लिअर? मग तुम्ही सांगा मला कुठल्या टेस्टने हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर झाले? तो ट्रायंगल CPA is similar to triangle CQB by which test guys? Angle test of similarity. दोन अँगल्स इक्वल आहेत. अँगल टेस्टने हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर झाले. आणि पुढचं तुम्हाला माहितीच आहे, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर दॅट करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. म्हणजे काय? CP अपॉन CQ इज इक्वल टू PA अपॉन QB इज इक्वल टू CA अपॉन CB. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. CSST. इज इट क्लिअर? नाउ सिम्पली काय, आता आपल्याला काय काय पाहिजे ते व्हॅल्यूज आपण लिहूया. AP, BQ, त्यानंतर BC दिलेलं आहे, आणि AC फाइंड करायचं मेन्शन आपण हे एवढे चारच यूज करू शकतो. व्हॉट इज AP? 7. व्हॉट इज BQ? 8. व्हॉट इज AC? वी हॅव टू फाइंड इट. ओके, अँड व्हॉट इज BC? दिलेलं आहे 12. BC इज 12. सिम्पली व्हॉट विल डू? क्रॉस मल्टिप्लाय. तो 7 into 12 upon 8 is equal to AC. Okay, 4 3s are 4 2s are 3. 7 3s are 21 upon 2. Okay, so therefore AC divide केला तर it is 10.5. Is it clear? किती कळलं? So AC is 10.5. It's very easy. Hope so तुम्हाला कळलं असेल.
ओके फाइन. नाउ गाइज लेट्स स्टार्ट विथ द फिफ्थ सम. फिफ्थ सम पण खूप इझी आहे. सी समजून घ्या गाइज. क्वाड्रिलॅटरल PQR जो दिलेला आहे इट इज अ ट्रॅपेझियम आणि त्या ट्रॅपेझियम मध्ये काय सी PQ इज पॅरलल टू SR दिलेला आहे. तर गाइज ट्रॅपेझियम हे पॅरलल असतील तर हे दोन्ही अँगल्स काय गाइज अल्टरनेट अँगल्स. तसंच हा अँगल आणि हा अँगल पण काय असणार अल्टरनेट अँगल्स. येत आहे का लक्षात. मग पहिलं पार्ट आपण ते शो करूया आणि त्याच्यानंतर आपल्याला हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल म्हणजे PAQ आणि RAS या दोघांना सिमिलर दाखवायचे आणि पुढे एकदम इझी आहे. मग इज इट क्लिअर. तर फर्स्ट स्टेप सी हाऊ वी विल स्टार्ट विथ द प्रूफ. प्रूफ मध्ये सो क्वाड्रिलॅटरल PQRS इज काय गाइस ट्रॅपेझियम आणि इथं PQ इज पॅरलल टू SR हा गिवन आहे. बरोबर गाइस. मग therefore आपण असं डायरेक्टली लिहू शकतो अँगल QPA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ARS. येत आहे का लक्षात. वन म्हणून याला म्हणू शकतो अल्टरनेट अँगल्स. काय गाइस अल्टरनेट अँगल्स. इज इट क्लिअर. इन द सेम वे आपण कुठला अँगल दाखवू शकतो PQA. अँगल PQA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल काय गाइस ASR. ह्याला 2 म्हणा सेम गाइस. रिझन दोघांना आपण सेम लिहू शकतो अल्टरनेट अँगल. सो हे तुम्हाला कळलं. आता आपल्याला दोन्ही ट्रायंगल्सला काय दाखवायचे काय सिमिलर. ओके नाव इन ट्रायंगल कुठलं गाइस PAQ अँड ट्रायंगल ओके RAS. PAQ आणि RAS मध्ये आत्ताच आपण वरती इथं लिहिलेलं आहे मेन्शन केलेलं आहे QPA. Angle QPA is congruent to angle ARS from 1. Okay, and in the same way angle कुठला PQA is congruent to angle ASR from काय 2. येते फ्रॉम 1 and 2 हे यूज केलं फक्त काहीच नाही. आधी आपल्याला दाखवायचं आहे त्याच्यानंतर मग दोन ट्रायंगल्स घ्यायचे आणि ट्रायंगल्स मध्ये ते यूज करायचं फ्रॉम 1 and 2. मग दॅरफॉर गाइस तुम्ही सांगा हे दोन्ही ट्रायंगल PAQ इज सिमिलर टू ट्रायंगल RAS. हे झालं. ओके येतंय का लक्षात. हे दोन्ही ट्रायंगल्स आपण सिमिलर दाखवलं. आता आपल्याला गिवन पार्ट दिसतोय तुम्हाला हा पार्ट यूज करूया. ओके AR इज इक्वल टू काय गाइस 5AP. हे गिवन आहे समजतंय. मग दॅरफॉर AP तिकडे गेलं कळतंय. AP ला आपण तिकडे टाकूया. मग AR अपॉन AP इज इक्वल टू किती गाइस 5/1. AR अपॉन AP किती आले 5/1. इन द सेम वे आपल्याला खालची एक प्रॉपर्टी यूज करूया AS इज इक्वल टू 5AQ. ओके इन द सेम वे AQ ला पण तिकडे डिवाइड करूया आपण. मग AS अपॉन काय गाइस AQ इज इक्वल टू किती गाइस 5/1. कळलं. आता गाइस हे प्रॉपर्टी यूज करूया. आता हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. ह्या सिक्वेन्स मध्ये आपण पहिला हा ट्रायंगल लिहूया. इट विल बी इझियर. इथपर्यंत कळलं. पहिला ट्रायंगल RAS इज सिमिलर टू ट्रायंगल PAQ. इकडचं इकडे इकडचं इकडे लिहिलं तरी चालतं. आता करस्पॉन्डिंग साइड्स लिहा. दॅरफॉर RA अपॉन PA इज इक्वल टू AS अपॉन AQ इज इक्वल टू काय RS अपॉन PQ. इज इट क्लिअर. बट AR अपॉन AP किती आहे म्हणजे हा RA म्हणजेच AR AP म्हणजेच PA किती आहे 5:1 आणि AS अपॉन AS अपॉन EQ पण किती आहे 5:1. मग दॅरफॉर आपण काय लिहितो ह्या आपल्या दोघांचा रेशो 5:1 आहे. दॅरफॉर 5:1 इज इक्वल टू 5:1 इज इक्वल टू RS अपॉन PQ. समजतंय काय चाललंय. इझी सम आहे. ओके एकदम जनरल आहे. मग ह्याला फक्त आता एकच कुठलं तर रेशो घ्या आणि ह्याला पण सॉल्व्ह करूया. 5/1 इज इक्वल टू RS अपॉन PQ. क्रॉस मल्टिप्लाय करा. दॅरफॉर हा PQ तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार 5PQ इज इक्वल टू RS जे आपल्याला फाइंड करायचं आहे. रिझल्ट क्लिअर होतंय पुढं. तो SR ह्याला रिअरेंज करूया. RS ला काय लिहूया SR इज इक्वल टू 5PQ. होप सो तुम्हाला कळलेलं आहे. परत एकदा सांगतो ह्या ट्रायंगल मध्ये ह्या दोन्ही ट्रायंगलला आपण सिमिलर दाखवलं. अँगल टेस्ट इथे लिहा बाय अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. इज इट क्लिअर.
अँगल टेस्टने आपण ते लिहिलं. त्याच्यानंतर हे जे गिवन पार्ट आहे तो आपण युज करून त्यांचा रेशो काढला. दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून त्यांचे रेशो लिहिले. पण AR अपॉन AP 5/1 आहे, AS अपॉन AQ पण 5/1 आहे. ते व्हॅल्यूज टाकले, मग राहिलं RS अपॉन PQ. मग क्रॉस मल्टिप्लाय केला आणि आलं हे आन्सर. इज इट क्लिअर? हा सम इम्पॉर्टंट आहे आणि इझी पण आहे. जस्ट स्टेप्स लक्षात ठेवा. कसं ह्या सममध्ये हा जो पार्ट आहे तुम्ही आपण स्टार्टिंगला पण करू शकतो आणि डायरेक्टली पण आपण युज करू शकतो. कसं आहे गाईस? ओके, हा पार्ट तुम्ही सगळ्यात आधीच दाखवून पण नंतर युज केलं तरी चालेल किंवा जसं दिलेलं तसं सॉल्व्ह केलं तरी चालेल. होप सो तुम्हाला हा सम समजलाय. ओके फाईन. Just see the sixth sum. The sixth sum is same like the fifth sum. Again, same fifth sum सारखाच आहे. Again इथं ABCD ट्रॅपेझियम दिलेलं आहे and CD is parallel to AB हे मेन्शन केलेलं आहे. That जसं फिफ्थ सम ला स्टेप्स यूज केलेले आहेत, सेम स्टेप्स. पहिले हे दोन अँगल्स, हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगलनी कॉन्ग्रुएंट, हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगलनी कॉन्ग्रुएंट हे दाखवायचंय. आणि ह्या दोन ट्रायंगल्सचा आपल्याला काय करायचं काय? कॉन्ग्रुएंट प्रूफ करायचंय. कुठला ट्रायंगल? हा आणि हा. कॉन्ग्रुएंट नाही, सॉरी, सिमिलर प्रूफ करायचंय. तर अँगल टेस्टिंग गाईस फिफ्थ समचे स्टेप्स आहेत सगळे. कळलं का गाईस? मग ह्या दोन्ही ट्रायंगलला आपण कुठल्या टेस्टिंग प्रूफ केलं? हा अँगल ह्या अँगलला आहे, हा अँगल ह्या अँगलला आहे. तर अँगल टेस्टने आपण काय करू शकतो? हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतात. ते प्रोपोर्शन लिहा आणि ती व्हॅल्यूज टाका आणि आपल्याला ओडी फाइंड करा. इज इट क्लिअर? परत एकदा, ह्या दोन ट्रायंगल एकदा तुम्ही सिमिलर दाखवलं. ट्रायंगल कुठला? COD आणि ट्रायंगल AOB ह्या दोघांना सिमिलर दाखवलं अँगल टेस्टनी. ह्याच्यासाठी फिफ्थ समचे स्टेप्स फॉलो करायचे आणि दोन ट्रायंगल सिमिलर दाखवल्यावरती करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये लिहा आणि हे व्हॅल्यूज टाका आणि आपल्याला एक्स म्हणजे तिथं ओडी आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो. इज इट क्लिअर? हा सम मी करणार नाही, हा सम तुम्हाला करायचा आहे. समजलाय काय करायचं आहे? परत एकदा सांगतो, फिफ्थ समला फॉलो करायचा आहे. सेम फिफ्थ सम सारखाच हा सम आहे. इज इट क्लिअर? नाउ लेट्स, ओके फाईन. नाउ गाइज लेट्स मूव टू द सेवन सम. सेवन सम पण खूप इझी आहे. ओके, तर गाइज बघा इथं ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे ABCD इज पॅरलोग्राम. हा पॅरलोग्राम दिलेला आहे आणि पुढे काय काय गिवन आहे. यू कॅन जस्ट गो थ्रू दी क्वेश्चन. एकदम इझी पार्ट आहे. आणि कारण ह्या B ला एक्सटेंड केलं तर हा T आहे तो इंटरसेक्ट TD इंटरसेक्ट करतो ऍट पॉइंट ही, असं गिवन आहे. आणि आपल्याला प्रूफ करायचं आहे की DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. ओके, हे पण खूप इझी आहे. इथं पण आता गाईज बघा, सगळ्यात आधी ABCD पॅरलोग्राम म्हणजे ऑपोजिट साइड पॅरल असणार. म्हणजे काय? AB इज पॅरल टू काय गाईज? DE, सॉरी DC. कॉन्ग्रुएंट. ह्या AB ला एक्सटेंड केलं तर हा TB झालेला. म्हणजे इन शॉर्ट AB जर DEC ला पॅरल म्हणजे एंटायर AT पण ह्याला काय असणार? पॅरल. म्हणजे हे दोन्ही पॅरल आहेत. मग अँगल अल्टरनेट अँगल्सनी हे दोन्ही अँगल्स काय असू शकतात? कॉन्ग्रुएंट असू शकतात. अल्टरनेट अँगल्सनी हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट. मग नंतर परत व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्सनी हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आपण दाखवू शकतो. इज इट क्लिअर? आणि अँगल टेस्टने ह्या दोन्ही अँगलला आपण सिमिलर दाखवलं तर आपल्याला फक्त करस्पॉन्डिंग साइडचा रेशो घ्यायचा. इज इट क्लिअर? एकदम इझी. वन्स अगेन चला मी सांगतो. क्वाड्रिलॅटरल ABCD इज काय गाइस? पॅरलोग्राम. मग देअरफॉर AB इज पॅरलल टू CD. ओके, मग AB च्या जागीच आपण काय लिहू शकतो गाइस? BT is parallel to CD. Reason A', B', T. Is it clear? हे कोलिनियरच आहे. पॉइंट्स कोलिनियर आहे. आता हा पॅरलल आहे. TD आपण काय म्हणू शकतो? TD इज काय गाइस? ट्रान्सव्हर्सल. TD इज ट्रान्सव्हर्सल. ओके, TD इज ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर हा अँगल कुठला काय समजून घ्या? अँगल BTE. अँगल BTE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल कुठला गाइस? BTE ला आपण म्हणू शकतो EDC. ट्रायंगल कुठला? EDC बाय अल्टरनेट अँगल टेस्ट. कुठला टेस्ट? अल्टरनेट अँगल टेस्ट. इज इट क्लिअर? समजलं तुम्हाला? हे दोन अँगल्स कळले का कसे कॉन्ग्रुएंट आहेत? ओके, आणि हे दोन अँगल्स काय आहेत गाइस? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. ते पण आपण मेन्शन करूया. अँगल कुठला? BET. Angle BET is congruent to angle
सीईडी सीईडी ह्याला 2 म्हणूया. रिझन काय? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. इज इट क्लिअर? एकदा हे दाखवलं, आता दोन्ही ट्रायंगल्सला आपण कन्सिडर करूया. कुठल्या ट्रायंगल मध्ये? इन ट्रायंगल बीईटी. कुठल्या ट्रायंगल मध्ये? बीईटी. अँड ट्रायंगल कुठला गाइस? सीईडी. सीईडी 1 to 1 करस्पॉन्डन्स करेक्टली घ्यायचंय. बीईटी सीईडी. गॉट इट? ओके फाईन. आता काय गाइस वरनं आपण लिहू शकतो अँगल बीटीई म्हणजे हा अँगल ह्याला कॉन्ग्रुएंट आहे. इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ईडीसी फ्रॉम 1 इथं डायरेक्टली लिहायचं. नेक्स्ट इन ट्रायंगल बीईटी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सीईडी ह्याला आपण म्हणू शकतो फ्रॉम 2. मग दॅरफॉर हे दोन्ही ट्रायंगल्स काय झाले? ट्रायंगल बीईटी इज सिमिलर टू ट्रायंगल सीईडी बाय विच टेस्ट? अँगल टेस्ट. अँगल टेस्ट. इज इट क्लिअर? आता हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर दाखवले. जस्ट टेक द करस्पॉन्डिंग साइड्स. ओके इन प्रोपोर्शन. करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतात? प्रोपोर्शन. म्हणजे बीई अपॉन सीई इज इक्वल टू ईटी अपॉन ईडी इज इक्वल टू डीटी अपॉन सी. ओके तर करस्पॉन्डिंग साइड्स आपण लिहिले. रिझन आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता आपल्याला कुठल्या कुठल्या टर्म्स घ्यायचे? डीई बीई. ओके डीई बीई नंतर सीई आणि ईटी. म्हणजे इन शॉर्ट आपण फक्त पहिले 4 घेऊ शकतो. मग ह्या दोघांना घेतलं बीई अपॉन सीई इज इक्वल टू ईटी अपॉन ईडी. सिंपली क्रॉस मल्टिप्लाय करा आपल्याला भेटेल ईडी इंटू बीई. क्रॉस मल्टिप्लाय करतोय ईटी इंटू सीई. फक्त आता सिक्वेन्स नीट लिहा. डीई आहे इथं ईडी आहे. ईडी ला डीई लिहा. ओके आणि बीई ला बीच आहे. पुढं सीई आहे आधी तर सीई ला आधी लिहा इंटू ईटी आहे इथं ईटी ला टीई लिहा. इज इट क्लिअर? दॅट्स इट. इझी आहे गाइस. इन शॉर्ट तुम्हाला कळलं काय करायचं होतं? ह्या दोन ट्रायंगल्सला आपण सिमिलर दाखवलं अँगल टेस्टनी आणि पुढं मग फक्त करस्पॉन्डिंग साइड्स घेतले आणि सॉल्व्ह केलं. सम इज व्हेरी इझी. होप सो तुम्हाला कळलेलं आहे. ओके फाईन. गाइस खूप इझी सम. नेक्स्ट सम बघा काय दिलेलं गाइस तुम्हाला असं दिसतंय ए पी बी डीईसी म्हणजे असे दोन ट्रायंगल्स आहेत ज्यांचं कॉमन इंटरसेक्शन पॉइंट पी आहे. क्वेश्चन रीड करा आणि आपल्याला काय दिलेलं आहे बघा. एपी अपॉन पीसी इज इक्वल टू बीडी अपॉन डीपी. हे आपल्याला ऑलरेडी गिवन आहे आणि आपल्याला दाखवायचंय काय? हे दोन्ही ट्रायंगल्स हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिलर आहे हे आपल्याला दाखवायचंय. एकदम इझी सम आहे गाइस. चला पहिलं आपण डायरेक्ट लिहूया. इन ट्रायंगल जे सिमिलर दाखवायचे ते कन्सिडर करूया. इन ट्रायंगल एबीपी अँड ट्रायंगल सीडीपी. ओके हे आपल्याला ऑलरेडी दिलेलंच आहे. काय? एपी अपॉन पीसी. एपी अपॉन पीसी इज इक्वल टू काय गाइस? बघा नेक्स्ट काय? बीपी अपॉन पीडी दिलेलंच आहे. बीपी अपॉन पीडी या डीपी आपण म्हणू शकतो. हे काय गाइस? गिवन पार्ट आहे. इज इट क्लिअर? आणि तुम्ही सांगा हे दोन्ही अँगल्स काय? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. मग अँगल कुठले गाइस? अँगल एपीबी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सीपीडी. रिझन काय? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. समजताय? म्हणजे तुम्हाला काय कळलं? एपी अपॉन पीबी पीसी बीपी अपॉन पीडी आणि मधले दोन्ही अँगल्स काय? कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे साइड अँगल साइड साइड अँगल साइड. तर साइड अँगल साइड टेस्टने हे दोन्ही ट्रायंगल काय झाले? सिमिलर झाले. दॅरफॉर ट्रायंगल एपीबी जसं सिक्वेन्स दिलेलं एबीपी is similar to triangle CDP by side angle side test of similarity. इथं ना कळलं गाइस खूप इझी समजता. ऑलरेडी करस्पॉन्डिंग साइड्स जे आहेत ते ऑलरेडी इक्वल आहेत असं त्यांनी दिलेलं. फक्त मधला अँगल व्हर्टिकली ऑपोजिट अँगल ते फक्त आपण मेन्शन केलं आणि साइड अँगल साइड टेस्टने दोन्ही ट्रायंगल्स काय झाले? सिमिलर. खूपच इझी समजता. 2 मार्क्स साठी विचारला जातो. होपसो भरपूर जणांना क्लिक झालेला आहे. ज्यांना क्लिक नाही झाला परत हा व्हिडिओ रिपीट करून बघा. इज इट क्लिअर? फाईन.
गाइस लास्ट सम पण खूप इझी आहे. तुम्ही बघू शकता इन ट्रायंगल ए बी सी डी इज अ पॉइंट ऑन बी सी आणि मग एडी ला जॉईन केलेलं आहे आणि आपल्याला गिव्हन आहे की हा अँगल गाइस कुठला अँगल बी ए सी अँड अँगल कुठला गाइस एडीसी म्हणजे हे दोन्ही अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे आणि वी हॅव टू शो दॅट एसी स्क्वेअर इज इक्वल टू सीबी इंटू सीडी. खूप इझी सम आहे. इथं पण काय करणार गाइस आपल्याला दोन ट्रायंगलला कंपेअर करायचे. बघा कुठल्या दोन ट्रायंगलला प्रूफ मध्ये इन ट्रायंगल ओके ए बी सी कुठल्या ट्रायंगल मध्ये गाइस ए बी सी अँड ट्रायंगल. आता करस्पॉन्डन्स नीट घ्या ए बी सी आपण जसं अँगल दिलेलं तसं घेऊया. इट विल बी व्हेरी इझी. बी ए सी इन ट्रायंगल बी ए सी अँड ट्रायंगल बघा इथं बी ला कुठला आहे सी सी डी ए येत आहे का लक्षात तुम्हाला? नाही सॉरी आपण बघा तुम्हाला 1 to 1 सांगतो इथं ए डी सी कसं सी सी दोघांना काय गाइस कॉमन म्हणून तो एंडला लिहिला. इज इट क्लिअर? इथं ए आणि इथला डी म्हणून ए आणि डी 1 to 1 करस्पॉन्डन्स लिहिलं आणि उरलेला बी आहे तर इथं उरलेला ए आपण लिहिलं. कळलं 1 to 1 करस्पॉन्डन्स कसं लिहायचं? परत एकदा सांगतोय सिमिलॅरिटी मध्ये 1 to 1 करस्पॉन्डन्स खूप इम्पॉर्टंट असतं. तर कसं स्टार्ट केलं गाइस कॉमन एंड आहे. पहिला कुठल्याही ट्रायंगलचा एक सिक्वेन्स लिहून घ्या आणि त्याला करस्पॉन्डिंगली आपल्याला सेकंड ट्रायंगलचं लिहायचंय. इथं सी आणि सी कॉमन आहे म्हणून सी एंडला टाकला. आता इथं ए आणि इथं डी कॉन्ग्रुएंट आहे म्हणून हे मध्ये आले आणि उरलेला व्हर्टेक्स आपण एंडला लिहिलं. या दोन्ही ट्रायंगल आपल्याला प्रूफ करायचं आहे. तसंच बघा अँगल बी ए सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए डी सी. हा तर गिव्हन पार्ट आहे बरोबर आहे काय गिव्हन आहे आणि पुढे कॉमन अँगलचं लिहायचं. अँगल कुठला ए सी बी इज कॉन्ग्रुएंट टू डी सी ए. हा काय गाइस लिहूया कॉमन अँगल. इज इट क्लिअर? तर एक अँगल दिलेला आहे एक अँगल कॉमन आहे. सो दॅट्स टेल मी गाइस दोन्ही ट्रायंगल कुठल्या टेस्टने अँगल बी ए सी इज सिमिलर टू ट्रायंगल ए डी सी बाय विच टेस्ट अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. इज इट क्लिअर? दोन्ही ट्रायंगल सिमिलर झाले तर वी ऑल नो दॅट करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. बी ए अपॉन ए डी इज इक्वल टू ए सी अपॉन डी सी इज इक्वल टू बी सी अपॉन ए सी. करस्पॉन्डन्स येते ना करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके समजलं? आता आपल्याला एसी स्क्वेअर पाहिजे. सी ए स्क्वेअर म्हणजे एसी स्क्वेअर. मग कुठला याला विल गाइस बघा इथं एसी क्रॉस मल्टिप्लाय केली की स्क्वेअर होते आणि बीसी इंटू डीसी जे आपल्याला पाहिजे आलं. दॅरफॉर आता आपण फक्त हेच लिहूया एसी अपॉन डीसी इज इक्वल टू बीसी अपॉन एसी क्रॉस मल्टिप्लाय करा एसी स्क्वेअर इज इक्वल टू बीसी इंटू डीसी. समजलं? तेच आहे फक्त पुढे मागे चालतात वर्टेक्स. मग जसं दिलेलं आहे तसं लिहूया. दॅरफॉर सी ए स्क्वेअर इज इक्वल टू बीसीच्या जागी सी बी लिहिलेलं आहे सी बी इंटू डीसीच्या जागी काय लिहिलेलं आहे सी डी. कळलं? इझी. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला फक्त दोन ट्रायंगल्सला आपण काय दाखवलं सिमिलर दाखवलं करस्पॉन्डिंग साइड्स लिहिले आणि मग सॉल्व्ह केलं. होप सो तुम्हाला ही एक्सरसाइज समजली. हा सम समजलेला आहे. टिपिकल सेम टाइप्स ऑफ स्टेप्स आपल्याला रिपीट करायचे. सगळे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीज लक्षात ठेवा. आपल्याला ते यूज करायचे असतात. ओके अशा सम्स मध्ये. ओके फाईन.